हॉटेल ग्रामपंचायत चालवणारी ही रील स्टार रोहिणी आणि निलेश यांची जोडी तुम्हाला माहितीच असेल. त्यांचा हॉटेलचा बिझनेस चांगला चालत होता. त्यांनी हॉटेलच्या नवीन ब्रँचेस उघडल्या होत्या. त्यांच्या बिझनेसमध्ये भरभराट होती. लाखो फॉलोअर्स होते. सगळं काही एकदम बिंदास आणि परफेक्ट वाटत होतं. पण अचानक 26 मेला एक धक्कादायक बातमी आली. रोहिणी गेली, म्हणजेच तिनं स्वतःला संपवलं. रोहिणीने तिच्याच हॉटेलच्या किचनमध्ये गड्याला फाशी लावून स्वतःला संपवलं. हे ऐकून तिचे लाखो फॉलोअर्स जे तिला फॉलो करत होते ते शॉकमध्ये. अबे भाई, सगळंच तर चांगलं चालत होतं, असं कसं झालं? ते रील्समध्ये किती खुश दिसायची. लाखो फॉलोअर्स असताना असं कसं करू शकते? तिचे ते व्हिडिओ खूप चालायचे. काय व्हिडिओ बनत होती ती. पण भाई थांब घडीभर. एखादा रील स्टार आहे म्हणून त्याचे आयुष्य इतके सोपे असते का? खरंच आपण रील स्टारचा तो आयुष्य पाहिलंय का, ज्यामध्ये तो रील स्टार आपल्या आयुष्याचे 99% प्रॉब्लेम विसरून फक्त त्या काही सेकंडच्या रीलमध्ये फेक स्माईल दाखवते. खरं सांगायचं झालं तर सोशल मीडियावरील हे परफेक्ट स्माईल हे आतल्या दुःखावर टाकलेला एक फिल्टरच आहे भाई. आता मला सांगा, ज्या हॉटेलनं त्यांना नाव आणि पैसा दिलं तिथेच त्या ताईनं एवढं मोठं पाऊल का उचललं? आजचा हा व्हिडिओ फक्त एका बातमीवर नाही आहे, तर त्या खोट्या दुनियेवर आहे जी आतून आपल्या सगळ्यांना खाली करत चालली आहे. म्हणजेच रील्स आणि रिअल लाईफचे आयुष्य. मला इथं कम्पेअर नाही करायचं पण ही सोशल मीडियाची डार्क साईड पण आपणाला बघायला पाहिजे. रोहिणीचा हा केस पहिलाच नाही भाई. जर काही एक्झाम्पल दिलं तर तुम्हाला 16 वर्षाची फेमस टिकटॉकर स्टार सिया कक्कर आठवते का? मृत्यूच्या काही तासाआधीच तिने हसत खेळत डान्स व्हिडिओ टाकला होता आणि त्याच रात्री तिने स्वतःला संपवलं. किंवा हा 22 वर्षाची इंस्टाग्राम स्टार लीना नागवंशी. इंस्टाग्रामवर एकदम परफेक्ट आणि ग्लॅमर लाईफ दाखवणाऱ्या लीनाने पण अचानक स्वतःला संपवलं होतं. हे पाहून डोक्यात एक भयंकर प्रश्न येते. हे तीनही केसमध्ये सगळ्यांचे प्रॉब्लेम वेगवेगळे असतील पण खरंच हे सोशल मीडियावरील परफेक्ट स्माईल आपल्या दुःखावर टाकलेला एक फिल्टर असतो का? या प्रश्नाचे उत्तर सायकॉलॉजीच्या ड्रग सिंड्रोममध्ये आहे भाई. बदक जेव्हा पाण्यात पोहते तेव्हा पाण्यावर ते एकदम शांत आणि सुंदर दिसते, पण तेच पाण्याखाली समोर जाण्यासाठी त्यांचे पाय भयंकर स्पीडमध्ये आणि जीव तोडून धडपडत असतात. रोहिणी किंवा सर्व क्रिएटरसोबत नेमकं असंच होतं. कॅमेऱ्यासमोर म्हणजेच पाण्यावर ते नेहमी हसत खेळत आणि परफेक्ट दिसतात, पण कॅमेऱ्याच्या मागे म्हणजेच पाण्याखाली ते वाढत असते EMI, बिझनेसचे आर्थिक भानगडी, फॅमिली प्रॉब्लेम आणि भयंकर डिप्रेशनसोबत ते एकटे लढत असतात, जे आपणाला कधीच दिसत नाही कारण इंस्टाग्रामची ती रील फक्त 15 ते 30 सेकंदाची असते. त्या रील्समध्ये तो क्रिएटर हसतो, गातो, डान्स करतो. हे बघून आपल्याला वाटते वाह का लाईफ आहे भाई, मलाही असाच जगायचा आहे. पण कट टू रियालिटी. कॅमेरा ऑफ झाल्यावर राहिलेल्या 23 तास 45 मिनिटाच्या त्या खऱ्या आयुष्यात तो क्रिएटर किती टेन्शनमध्ये आहे हे कुणालाच दिसत नाही यालाच 15 सेकंदाची स्माईल आणि 24 तासाचा डिप्रेशन म्हणता येणार. आणि याचा सर्वात खतरनाक परिणाम कुठं होता माहीत आहे? तुमच्यावर आणि माझ्यावर. सायकॉलॉजिकल रिसर्च सांगते सोशल मीडिया हे कुणाचे खरं आयुष्य नसून तो फक्त त्याच्या आयुष्यातील 1% सर्वात चांगल्या क्षणाचा हायलाइट रील आहे. पण प्रॉब्लेम इथंच होतो की एक सीधा साधा मुलगा जेव्हा इंस्टाग्राम उघडतो तेव्हा तो स्वतःच्या 100% खऱ्या आणि स्ट्रगलिंग आयुष्याची कंपेअर दुसऱ्याच्या त्या 1% एडिट केलेल्या गाड्या, नवीन कपडे आणि कॅफेच्या हायलाइटसोबत करतो. त्यामुळे आज भारतातील 60% पेक्षा जास्त मुलं फोमो म्हणजेच आपण कुठेतरी मागं राहिलं या भावनेचे शिकार झालेले आहेत. आणि बाई ही हवेतील गोष्ट नाही भारताच्या NCRBचा डेटा खूप भयंकर आहे. या डेटानुसार भारतात दररोज सरासरी 35 पेक्षा जास्त विद्यार्थी किंवा तरुण स्वतःला संपवतात. सायकॉलॉजिस्टच्या मते यामागे फक्त बेरोजगारी हे कारण नाही आहे तर सोशल मीडियामुळे आलेला इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे स्वतःला कमी लेखण्याची भावना हे सर्वात मोठं कारण आहे. दुसऱ्यांची फेक आणि परफेक्ट लाईफ बघून पोरांना वाटते अबे यार मीच आपल्या आयुष्यात खूप मागे राहिलो. पण भाई सोशल मीडिया सत्य नाही, कारण की कोणाच्या आयुष्यात काय चालत असते
हे फक्त त्यांनाच माहीत असते. यावर तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये सांगा.